अमित ठाकरे आणि आदित्य ठाकरे दोन बंधू शिवसेना भवनात एकत्र आले। दोघांनी एकत्र येऊन मुंबईतल्या उमेदवारांना मार्गदर्शन केलं आणि सोबतच मुंबई महानगरपालिका निवडणुकीसाठी ठाकरेंचा जाहीरनामा सुद्धा प्रसिद्ध केला। एका बाजूला आदित्य ठाकरे आणि अमित ठाकरेंनी जाहीरनामा घोषित केला, तर दुसऱ्या बाजूला उद्धव ठाकरेंनीही उमेदवारांना मार्गदर्शन करताना आपल्याला दोन गुजरात्यांच्या हातात मुंबई द्यायची नाही, एकही जागा नतद्रष्टांच्या हाती द्यायची नाही। जशी लढाई मुघलांबरोबर झाली तशीच लढाई मुंबई महानगरपालिकेची आहे। सूर्याजी पिसाळ सारखा गद्दारीचा टेळा 400 वर्ष झाली तरी मिटला नाही, तर या गद्दारांचं काय? सूर्याजी पिसाळ जसा 400 वर्ष लक्षात राहिला तसा मिंदे लक्षात राहील, असं म्हणत एकनाथ शिंदे यांच्यावर टीका केली। आता 2024च्या लोकसभा निवडणुकीत महायुतीला राज्यात दणका बसल्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी महिलांसाठी लाडकी बहीण योजना आणली होती। या योजनेअंतर्गत महिलांच्या खात्यात दर महिन्याला 1500 रुपये पाठवण्यात आले। मतदानाच्या आधी 2 महिन्यांचे पैसे महिलांना मिळाले होते। ही योजना युतीसाठी गेम चेंजर ठरली आणि लोकसभेनंतर अवघ्या 6 महिन्यात झालेल्या विधानसभा निवडणुकीत युतीनं दणदणीत विजय मिळवला। ठाकरे बंधूंच्या युतीनेही आपल्या जाहीरनाम्यात महिलांसाठी 1500 रुपयांच्या निधीची घोषणा केली आहे। विधानसभा निवडणुकीत ज्याप्रमाणे लाडकी बहीण योजना युतीसाठी गेम चेंजर ठरली होती, त्याप्रमाणे आता महापालिकेत ही योजना ठाकरे मनसे युतीसाठी गेम चेंजर ठरू शकते, असं बोललं जातंय। मुंबई महापालिकेच्या निवडणुकीसाठी ठाकरे बंधूंनी काढलेला जाहीरनामा नेमका काय आहे? यात महिलांना 1500 रुपये मिळण्याबाबत काय घोषणा केली आहे? हे पैसे कोणत्या महिलांना मिळतील? हे 1500 रुपये निवडणुकीत गेम चेंजर ठरू शकतात का? जाणून घेऊयात या व्हिडिओमधून। नमस्कार, मी चिन्मय आणि तुम्ही पाहताय बोलबिडू। सगळ्यात आधी मुंबई महापालिका निवडणुकीसाठीच्या ठाकरे बंधूंच्या जाहीरनाम्याबाबत जाणून घेऊ। शुक्रवारी दादरच्या शिवसेना भवनात आदित्य ठाकरे आणि अमित ठाकरे यांनी संयुक्तपणे एक प्रेझेंटेशन सादर केलं। ठाकरे बंधूंनी युतीच्या 227 उमेदवारांसमोर 16 मुद्द्यांचं प्रेझेंटेशन केलं। यात मुंबईत सत्ता आल्यास शहराच्या विकासासाठी नेमकं काय करणार याबाबतचा सविस्तर आराखडा मांडण्यात आला। दोन्ही पक्षांकडून या जाहीरनाम्यात मोठमोठ्या घोषणा करण्यात आल्या। यात महापालिकेच्या मालकीची जमीन खासगी डेव्हलपर्सच्या घशात न घालता तिथं शासकीय, महापालिका, बेस्ट, पोलीस कर्मचाऱ्यांसह गिरणी कामगारांना हक्काची घरं देणार असल्याचं म्हणलंय। इतकंच नाही तर पुढच्या 5 वर्षात 1 लाख मुंबईकरांना परवडणारी घरं दिली जातील, असं आश्वासन आदित्य ठाकरे आणि अमित ठाकरे यांनी दिलंय। यासोबतच बेस्ट बसची तिकीट दरवाढ कमी करून 10, 15, 20 रुपये असा फ्लॅट रेट ठेवण्यात येणार। शिवाय बेस्टच्या ताफ्यात 10,000 इलेक्ट्रिक बसेस, 900 डबल डेकर इलेक्ट्रिक बसेस आणण्याचं आणि विद्यार्थी आणि महिलांसाठी विशेष बेस्ट बसमध्ये मोफत प्रवास सुरू करण्याचं आश्वासनही देण्यात आलंय। मुंबईत 700 स्क्वेअर फूट पर्यंतच्या घरांना प्रॉपर्टी टॅक्स माफ करण्याचं मोठं आश्वासन या जाहीरनाम्यातून देण्यात आलंय। आतापर्यंत 500 स्क्वेअर फूट पर्यंत प्रॉपर्टी टॅक्स माफ होता। तसंच महापालिकेच्या वाहनतळांमध्ये मोफत पार्किंग आणि नव्या रिडेव्हलप्ड इमारतींमध्ये प्रत्येक घराला पार्किंग देण्याचं आश्वासन यावेळी ठाकरे बंधूंनी दिलं। याशिवाय महापालिकेच्या शाळांमध्येच 12वी पर्यंतचं ज्युनियर कॉलेज सुरू करण्याचं आणि सर्व शाळांमध्ये बोलतो मराठी उपक्रम राबवणार असल्याचं त्यांनी जाहीर केलं। तसंच मुंबईत 5 नवीन वैद्यकीय महाविद्यालय, पालिका रुग्णालय आणि दवाखान्यांमध्ये रुग्णांना जेनेरिक औषधं उपलब्ध करून देण्यात येतील। मुंबई महापालिकेचं स्वतःचं कॅन्सर रुग्णालय असेल, असं वचन अमित ठाकरे यांनी दिलंय। मुंबईत 100 युनिट पर्यंत वीज मोफत करू, पूर्व आणि पश्चिम उपनगरात बेस्टकडून वीज कशी मिळेल याचा प्रयत्न करू, तसंच पाण्याचे दर सुद्धा स्थिर ठेवण्याचं काम करू, असं या जाहीरनाम्यात सांगण्यात आलंय। मुंबईत 1 लाख तरुण तरुणींना प्रत्येकी 25,000 ते 1 लाख रुपयांचा स्वयंरोजगार सहाय्यता निधी, तसंच 25,000 गिग वर्कर्सना आणि डबेवाल्यांना बाईकसाठी बिनव्याजी कर्ज देण्याची घोषणा ठाकरे बंधूंकडून करण्यात आली आहे। गेल्या 3 वर्षात वाढलेलं प्रदूषण तातडीनं कमी करण्यासाठी मुंबई पर्यावरण कृती आराखड्याची कठोर अंमलबजावणी करणार असल्याचंही जाहीरनाम्यात म्हणलंय। अनियंत्रित विकासामुळे संजय गांधी राष्ट्रीय उद्यान, आरे जंगल तसंच मुंबईतली कांदळवनं आणि वृक्षसंपदा उद्ध्वस्त होऊ देणार नाही, असं आश्वासन ठाकरे बंधूंकडून देण्यात आलंय। पण या जाहीरनाम्यातली सर्वात महत्त्वाची घोषणा आहे ती महिला मतदारांसाठीची। ठाकरे बंधूंनी मुंबईत सत्तेत आल्यास घरकाम करणाऱ्या महिलांची नोंदणी करणार असल्याचं म्हणलंय। तसंच नोंदणीकृत महिलांना दर महिन्याला 1500 रुपये स्वाभिमान निधी देणार असल्याची मोठी घोषणा या जाहीरनाम्यातून करण्यात आली आहे। आम्ही त्यांच्यासारखी निवडणुकीच्या काळात लाडकी बहीण योजना सुरू करत नाहीये, आम्ही सत्ता आल्यावर हे करू, असं ठाकरेंनी म्हणलंय। याशिवाय मुंबईतल्या कोळी महिलांसाठी सुद्धा जाहीरनाम्यातून घोषणा करण्यात आल्या आहेत। कोळी महिलांसाठी
माँसाहेब किचनमधून 10 रुपयात जेवणाचं आश्वासन देण्यात आले। तसंच मुंबईतल्या प्रमुख रस्त्यांवर दर 2 किलोमीटरला एक अशी महिलांसाठी उत्तम स्वच्छता असलेली शौचालये बांधली जातील असं आश्वासन या जाहीरनाम्यातून ठाकरे बंधूंनी दिलंय। साहजिकच यंदा महिला मतांच्या आधारे मुंबई महापालिकेची निवडणूक जिंकायची अशी स्ट्रॅटेजी ठाकरे सेना आणि मनसे यांनी आखल्याचं दिसतंय। आता महापालिकेच्या निवडणुकीत ठाकरेंसाठी महिला मतं खरंच गेम चेंजर ठरू शकतात का हे पाहूयात। तर मुंबईच्या मतदारांमध्ये महिलांचं प्रमाण अंदाजे 47 ते 48% आसपास आहे। बीएमसीच्या सुमारे 1,03,00,000 मतदारांपैकी 48 लाखांपेक्षा जास्त महिला मतदार आहेत। ऐतिहासिकदृष्ट्या मुंबईत महिला मतदानाचा टक्का पुरुषांच्या तुलनेत फारच कमी होता, पण अलीकडच्या निवडणुकांमध्ये यात मोठा बदल झाल्याचं दिसतंय। 2024च्या लोकसभा निवडणुकीत मुंबईतल्या अनेक मतदारसंघांमध्ये महिला आणि पुरुष मतदारांची संख्या जवळपास बरोबरीची होती। दक्षिण मुंबईसारख्या मतदारसंघांमध्ये पुरुष मतदारांची टक्केवारी 50.10 आणि महिलांची टक्केवारी 50.02 इतकी राहिली। त्यानंतर झालेल्या विधानसभा निवडणुकीसाठी तर मुंबईतल्या महिला मोठ्या संख्येनं मतदानासाठी बाहेर पडल्या होत्या। त्या निवडणुकीत शहरी भागांमध्ये अनेक ठिकाणी महिला मतांची टक्केवारी 55% जास्त होती। महत्त्वाचं म्हणजे 2024 मध्ये जात आणि धर्माच्या सीमा ओलांडून महिलांची एक स्वतंत्र वोट बँक उदयास आली। आता महापालिकेच्या निवडणुकीत ठाकरे बंधूंना याच महिला मतदारांना आपल्या बाजूने वळवायचं आहे। 2019च्या निवडणुकीत महाराष्ट्रामध्ये महिलांच्या मतदानाची टक्केवारी 59.26 एवढी होती। मुंबईसारख्या शहरांमध्ये तर हा आकडा फक्त 46% आसपास होता। पण 2024 मध्ये महिला मतदारांचं प्रमाण अचानक वाढलं। या निवडणुकीत तब्बल 65.21% इतकं महिला मतदान झालं, म्हणजे गेल्या निवडणुकीपेक्षा 6% जास्त। मुंबई आणि आजूबाजूच्या भागांमध्ये सुद्धा महिला मतदानाच्या प्रमाणात प्रचंड वाढ झाली होती। अनेक पोस्ट पोल सर्व्हेनुसार या वाढलेल्या महिला मतदारांनी महायुतीला भरभरून मतदान केल्याचं दिसून आलं। गेल्या निवडणुकीत सुमारे 50 ते 54% महिला मतदारांनी महायुतीच्या उमेदवारांना पसंती दिल्याचं म्हणलंय। याचा परिणाम म्हणजे 2024 मध्ये राज्यात महायुतीचा मोठा विजय झाला। महिला मतदारांनी युतीला मत देण्याचं सर्वात मोठं कारण सरकारची लाडकी बहीण योजनाच होती। या योजनेअंतर्गत महिलांच्या खात्यात थेट रोख रक्कम जमा झाल्यानं महिलांनी युतीच्या पारड्यात आपलं मत टाकलं होतं। आता साहजिकच या महापालिका निवडणुकीत मुंबईतल्या महिला मतदारांवर ठाकरे बंधूंचं लक्ष आहे। महिलांमुळे महायुतीला ज्या प्रकारे सत्तेत येण्यास मदत झाली तेच आता उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांच्या युतीला करायचं आहे। त्यामुळेच या जाहीरनाम्यात त्यांच्याकडून महिला मतदारांवरती विशेष लक्ष देण्यात आल्याचं दिसतंय। तुम्हाला काय वाटतं? ठाकरेंचे 1500 रुपये मुंबईत गेम चेंजर ठरतील का? तुमची मतं आणि प्रतिक्रिया कमेंट करून नक्की सांगा आणि राजकीय घडामोडी विस्तारानं पाहण्यासाठी बोलबिडूच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका।